स्वराज्याचा लढा उभा करणाऱ्या स्वराज्य जननी स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊंचा 426वा जयंती महोत्सव पाचाड रायगडच्या पुण्यभूमीत संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिजाऊ विज्ञाननिष्ठ होत्या। त्यांनी हाच विज्ञानवादी, चिकित्सक आणि डोळस विचार ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे पराक्रमी आणि बुद्धिजीवी राजे घडवले। त्यांच्या विचारांचेच पूजन व्हावे, त्यांच्या विचारांचे सोने आपण येथून घेऊन जावे। शासनाकडून ज्या विशिष्ट पद्धतीने पूजा अर्चा झाली हे चुकीचे असून त्यास आमचा विरोध असल्याची रोखठोक भूमिका संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री सचिन सावंत देसाई यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मांडली। पाचाडमधील जिजाऊ राजवाड्यावर आणि समाधीस्थळी संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त लोकांना आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की आज जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित असताना जिजाऊंच्या विचारांचं सोनं आपण इथून घेऊन जावं। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, छत्रपती राजाराम महाराजांना घडवलं। ते तीन छत्रपती या महाराष्ट्राला, या देशाला देणाऱ्या जिजाऊ आज सिंदखेड जन्म झाल्या, पण त्यांचं संपूर्ण आयुष्य आज पाचाडमध्ये किंवा रायगडकडे गेलं। आज आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला या समाधीस्थळी काही चुकीच्या गोष्टीसुद्धा दिसल्या, कारण की या जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने जी सुरुवात केली होती, आज इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात, पण शासनातर्फे आज इथे जिजाऊंची पूजा घातली गेली। तर ह्या पूजा घातलेल्या ह्या गोष्टीला आम्ही विरोध ह्यासाठी करतो, जिजाऊंची पूजा व्हायला पाहिजे, पण सत्यनारायणाची पूजा जी झाली आहे ह्याला आमचा विरोध आहे। ह्याचं कारण फक्त एवढंच आहे की जिजाऊ या विज्ञाननिष्ठ होत्या, त्यांनी शिवाजी महाराजांना विज्ञाननिष्ठ बनवलं, त्याच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। आज जर जिजाऊंनी जर त्यांना अधिष्ठान आणि ह्या गोष्टीमध्ये जर अडकवलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं ही घटना घडली नसती असं आमचं मत आहे, कारण की जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु आणि शेवटच्या गुरु ही त्याच होत्या। तर आज जिजाऊची जयंतीनिमित्त आम्ही सर्व लोकांना सांगू इच्छितो की ह्या महापुरुषांचे जे विचार आहेत ते आपण वैज्ञानिक दृष्टीने घ्यावेत आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आपण ह्यापुढे सगळीकडे करावा। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय जिजाऊ, जय शिवराय। आपण सर्वजण इथे सर्व मान्यवर चिपळूण जिजाऊ ब्रिगेड, संभाजी जिजाऊ ब्रिगेड आणि सावर्डे जिजाऊ ब्रिगेड हे सगळ्या मिळून आपण इथे जिजाऊंची जयंती साजरी करायला आलेलो आहोत। आपल्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं। पहिलं त्यांनी स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंनी लहानपणी स्वतःच्या पाहिलं होतं, ते त्यांना पूर्ण करायचं होतं, कारण त्यांना आपल्या इथे मुघल जे आपल्यावरती अन्याय करत होते, आपल्या दीनदुबळ्यांवरती, मराठी माणसांवरती, नंतर आपल्या आई बहिणींवरती अन्याय करत होते, ते त्यांना बघवत नव्हतं। लहानपणी त्या खरं तर चांगल्या पद्धतीने जगू शकल्या असत्या, त्याच्याकडे भरपूर काय त्यांच्या माहेरी म्हणा किंवा त्यांच्या सासरी ही चांगली परिस्थिती होती की त्या आपले जीवन चांगले जगू शकत होत्या, पण त्यांना नाही। त्यांना करायचं होतं तर आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी करायचं होतं, त्यांना स्वतंत्र करायचं होतं। ते बीज त्यांनी आधी स्वतःमध्ये ते स्वप्न बघितलं, नंतर त्यांनी आपले शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र, त्यांना त्यांच्यामध्ये ते बीज रुजवलं आणि त्यांना तसं घडवलं। म्हणजे समोरच्यांना सन्मान देणे, गोरगरिबांसाठी कष्ट करणे, त्यांच्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं। नंतर आया बहिणींना आपल्या समाजामध्ये काही इज्जत मिळत होती तर ती मिळवून देणे, ह्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना तयार केलं आणि शिवाजी महाराजांच्या पाठी त्या प्रत्येक वेळेला उभ्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराज हे आपल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले आणि शिवाजी महाराज पहिले मराठी माणसाचे पहिले छत्रपती होते। आणि जर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं नसतं तर त्यावेळी आपण हिंदू समाजाचं काय झालं असतं हे आपल्याला अजून कळलं नाही। तो हिंदू समाज, आपण मराठी माणसं आता पुढे आपण राहिलो असतो का ते सांगता येत नाही। म्हणून शिवाजी महाराजांच्या पाठी उभे असलेल्या राजमाता आपल्या जिजाऊ यांचं कार्य हे शिवाजी महाराजांच्या आधी येतं आणि नंतर शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत, म्हणून शिवाजी महाराजांच्या
कार्य हे त्यांच्यानंतर येतं. त्यामुळे आपण हे जे विचार आहेत ते आता ह्या आधुनिक काळामध्ये थोडेसे कुठेतरी मागे पडत आहेत. म्हणजे आपण मुलांना ते संस्कार देत नाही. म्हणजे असं नाही की मुलं संस्कार मिळत नाही आहेत, मिळत आहेत, पण ते थोडं थोडं त्याचा ऱ्हास होतोय. तर ते लक्ष आपण इथे दिलं पाहिजे आणि मुलांना हे असे वेगवेगळे जे गड शिवाजी महाराजांनी बांधलेत त्याच्यावरती मुलांना आणला पाहिजे. त्यांचा इतिहास मुलांना समजवला पाहिजे. तेव्हा मुलांमध्ये ते संस्कार रुजतील आणि पुढे जर 10 मुलांनी ते ऐकलं तर कदाचित 2 मुलांना त्यात खूप मोठं काही मिळेल आणि तिथून ते पुढे ते संस्कार नेतील. म्हणून आपण इथे येऊन दरवर्षी इथे येऊन जयंती चांगल्या मोठ्या ठिकाणी म्हणजे अशा गडावरती जाऊन या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत, तर ते संस्कार टिकतील. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व पालकांनी देखील आपल्या मुलांना इथे आणणं, हे दाखवणं. आता आपण आलोत तर आपण आपल्या मुलांना देखील इथे आणलं पाहिजे. आपला इतिहास त्यांना कळला पाहिजे, तर आपली पुढची पिढी आपले हे संस्कार पुढे नेतील. हे जिजाऊंचं कार्य खूप मोठं होतं आणि आपण ते पुढे न्यायला पाहिजे. एवढेच माझे विचार आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.